हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे हृदय गप्पा, हृदयातून हृदयापर्यंत. तर चला, आपल्या आजच्या कथेला आपण सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे अधुरी चहाची प्याली. नाती तुटली पण प्रेम राहिलं. कथा. संध्याकाळची वेळ होती. पाऊस हलकासा रिमझिम पडत होता. कॅफेच्या एका कोपऱ्यात सायली एकटीच बसली होती. तिच्या टेबलवर 2 चहाच्या प्याल्या, एक तिच्यासाठी आणि एक त्याच्यासाठी. पण तो येणार नव्हता हे तिला माहिती होतं. 5 वर्ष झाली होती त्या शेवटच्या भेटीला. तेव्हाही असाच पाऊस पडत होता. सायली आणि आर्यन, कॉलेजमधले 2 मित्र, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे. पण एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी आर्यनने सायलीचा फोन उचलला नव्हता. सायलीने विचार केलाच नाही. थेट रागाने मेसेज केला, तुला माझी किंमत नाही, आता बोलू नकोस. आर्यनने उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी तो हॉस्पिटलमध्ये होता. अपघात झाला होता त्याचा. सायलीला समजलं नाही. ती वाट पाहत राहिली आणि शेवटी गैरसमजांनी ते नातं संपवलं. वर्षानुवर्षांनी तीच सायली आज पुन्हा त्या जागी आली होती. कॅफेवाल्याने विचारलं, मॅडम, दुसऱ्या कपात चहा ओतू का? ती हसली आणि म्हणाली, हो ओत. त्याला चहाचा वास आवडायचा. त्या कपातला चहा हळूहळू थंड झाला. जसं त्यांच्या नात्यातलं प्रेम थंड झालं होतं. पण आठवणी अजूनही गरम होत्या. सायलीने आपला कप उचलला आणि त्या रिकाम्या कपाकडे पाहून हलकेच म्हणाली, आर्यन, तू नाहीस, पण ही चहाची प्याली अजून आपलीच आहे, अजून आपलीच आहे. गैरसमज हे नाती तोडत नाहीत, पण ऐकून न घेणं नात्यांना मारतं. कधी कधी थोडं थांबून विचारलं असतं, काय झालं रे, तर कदाचित आजही ती 2 चहाच्या प्याल्या गरम असत्या. तर कशी वाटली मंडळीनं आजची कथा? थोडी हार्ट टचिंग आहे, पण छान आहे. तर सांगा कशी वाटली, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच भन्नाट गोष्टी ऐकायला विसरू नका. तर चला, उद्या भेटू अशाच नवीन कथेमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.